जय महाराष्ट्र मंडळी, मी पी.के. भांडवलकर. सत्ता मंचच्या व्यासपीठावर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. तर मंडळी, रात्री बेडवर गेल्यावर झोपच लागत नाही. डोळे मिटलेले असतात पण विचार थांबत नाही. काही जणांना झोप यायला 1-2 तास लागतात. काही जण मध्यरात्री 2-3 वाजता जागे होतात आणि पुन्हा झोप लागत नाही. आणि काही जण 7-8 तास बेडवर असूनही सकाळी उठल्यावर पूर्ण थकलेले वाटतात. जर हे तुमच्यासोबत होत असेल तर हा पॉडकास्ट फक्त तुमच्यासाठी आहे. तो शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज आपण सत्ता मंचच्या व्यासपीठावर आज आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी निमंत्रित केलेले पाहुणे म्हणजे डॉक्टर विनेश नगरे साहेब. आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत शांत झोप का लागत नाही, त्यामागची खरी कारणं काय आहेत आणि त्यावर उपाय काय आहे. तर मंडळी, हा पॉडकास्ट खूप महत्त्वाच्या विषयावर आहे आणि जर पॉडकास्ट आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि गरजू व्यक्तीपर्यंत तो पोहोचवा. आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. डॉक्टर साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं सत्ता मंचच्या व्यासपीठावर खूप खूप स्वागत. धन्यवाद. कसे आहात? एकदम छान. डॉक्टर साहेब, आपल्या प्रेक्षकांसाठी आपला अल्पसा परिचय द्या. निश्चित. बेसिकली मी स्वतः आयुर्वेदामधून BAMS झालो, नंतर स्त्रीरोग तज्ज्ञ झालो. तेव्हा असं ठरवलं की आयुर्वेदामधली अनेक शाश्वत सूत्र अशी आहेत की ज्यामुळे आयुष्य सुकर आणि सोपं होतं. आणि तीच सूत्र जर नीट योग्य पद्धतीने वापरली तर वंध्यत्वामध्ये अतिशय यशस्वी उपचार करता येतात. आणि त्यामुळे त्या पद्धतीचे अनेक सल्ले आम्ही पेशंटला देत असतो आणि त्यासंबंधीच मला वाटतं आपण त्या विषयावर आज बोलायला भेटलो आहोत. निश्चित. डॉक्टर साहेब, आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे. अगदी आपण बेसिकपासून सुरुवात करूया. तर अनेक लोक म्हणतात की मला झोप लागत नाही, पण नेमकं झोपेची समस्या म्हणजे काय आणि प्रत्येकाला कधी ना कधी झोप कमी होते, पण तो प्रॉब्लेम कधी समजायचा? कसं आहे, झोपेला गेलं आणि लगेच झोप लागली नाही तर बऱ्याच जणांना असं वाटतं अरे झोपेचा प्रॉब्लेम सुरू झालाय. पण त्यात 3-4 प्रश्न असू शकतात. सगळ्यात पहिला आहे, झोपायला गेलो आणि अर्धा तास झोपच लागली नाही. झोपलोय पण रात्री 2-3 वाजता अचानक जाग आली आहे. रात्रभर झोपलोय पण सकाळी उठलं तरी फ्रेश वाटत नाही आणि दुसऱ्या दिवशी कुठल्याही गोष्टी केल्या तरीही मला त्यात रस वाटत नाही, असं असेल तर निश्चितपणे तुमच्या झोपेचा प्रॉब्लेम किंवा अडचण सुरू झाली आहे हे लक्षात घ्या. डॉक्टर साहेब, इन्सोमनिया हा शब्द जो आपण खूप वेळा ऐकतो तो नेमका काय आहे? इन्सोमनिया म्हणजे अनिद्रा. त्यात 2 गोष्टी असू शकतात. एक ॲक्यूट इन्सोमनिया आणि दुसरा क्रॉनिक इन्सोमनिया. म्हणजे तात्पुरतं मला परीक्षेचं टेन्शन आलंय किंवा मग ऑफिसच्या कामाचं टेन्शन आलंय तर मला झोप लागत नाही. असं एक 7-8 दिवस होऊ शकतं आणि नंतर मला शांत झोप लागू शकते. दॅट इज कॉल्ड ॲक्यूट इन्सोमनिया. दुसरं असं क्रॉनिक, म्हणजे तो जसं काही आजारच जडलाय, म्हणजे आठवड्यातनं 2-3 वेळा मला नीट झोप लागली नाही आणि असं सलग 3-4 महिने व्हायला लागले तर निश्चितपणे याला क्रॉनिक इन्सोमनिया म्हणजे सततचा अनिद्रेचा आजार असं म्हटलं जातं. तर सामान्यपणे एखाद्या व्यक्तीला किती तास झोप आवश्यक असते? कमीत कमी 7 ते 8 तास झोप सामान्य माणसाला आवश्यक असते. लहानपणात ती जवळपास 10 तास आवश्यक असते तर म्हातारपणात 6-6.5 तास पुरते. पण एवढी झोप किमान सामान्य माणसाला आवश्यक आहे. आणि ज्यावेळेस तरुण किंवा प्रौढ व्यक्ती आहेत त्यांना किती तास झोप आवश्यक असते? तरुण माणसाला सतत जे काम असतं त्याच्यावर बरंचसं अवलंबून असतं. तर बौद्धिक काम ज्यांना जास्त असतं त्यांना 7-7.5 तास झोप पुरते. शारीरिक कष्ट असणाऱ्यांना 8 ते 8.5 तास झोप आवश्यक असते. तर वृद्धांना म्हणजे म्हाताऱ्या लोकांना फार हालचाल नसेल तर 6 ते 7 तास झोप निश्चितपणे पुरेशी ठरते. आता म्हणजेच फक्त किती तास झोपलो हे महत्त्वाचं नाही, तर झोपायचा दर्जा, क्वालिटी महत्त्वाची आहे. याच्यावर काय विचार आहेत तुमचे? निश्चितपणे. बेसिकली झोप का असते? आयुर्वेदामध्ये म्हटलंय निद्रा युक्तम सुखम दुःखम. थोडक्यात निद्रेवर तुमचं सुख दुःख अवलंबून आहे. पुष्टी ही कार्शम बलाबलम. तुमचं शरीर सुदृढ होणार का वीक होणार हे अवलंबून आहे. आयुष्यस्य हिताहितम. आयुष्यात हितकारक गोष्टी घडणार का अहितकारक हे त्याच्यावर अवलंबून आहे. आणि त्याच्याही पुढे वृषता क्लिबतामच. तुम्हाला वंध्यत्व येणार आहे का तुम्हाला मुलं छान होणार आहेत हे सुद्धा झोपेवर अवलंबून आहे. मग ही झोप चांगली हवी ना. झोप म्हणजे नक्की काय तर दिवसभराचे तुमचे शारीरिक मानसिक कष्ट तुम्ही त्यातनं निवृत्त होता, रात्री शांतपणे पडता आणि तुमचं शरीर आणि मेंदू त्यातनं निवृत्त होतो, शांत होतं, त्याला एक ऊर्जा मिळते विश्रांतीची.
यासाठी झोप अत्यावश्यक असते. आता जनरली जर आपण बघितलं की शांत झोप लागत नाही, ह्याच्या मागची कॉमन कारणं काय आहेत? साधं सोपं बघायचं म्हटलं ना तर सगळ्यात पहिलं आहे अतिचिंता. तुम्ही चिंता करत बसता, विचार डोक्यामध्ये घोळत राहतात आणि त्यामुळे तुम्हाला झोप लागत नाही. दुसरं आहे डोळ्यातून समोर तुम्ही सतत एक स्क्रीन बघत असता. त्यात मोबाईल आहे, लॅपटॉप आहे, टीव्ही आहे. वेगवेगळ्या वयोगटाचे लोक हे बघतात. त्याच्या पलीकडे आहे तुमच्या शारीरिक समस्या. जेवण हेवी केलंय, जेवलेलं अन्न तुमचं ॲसिडिटी करणार आहे तर त्याचा त्रास होऊ शकतो. तुम्हाला विशिष्ट शारीरिक व्याधी असतील तरीही हा प्रॉब्लेम येऊ शकतो. किंवा वातावरण तसं नाहीये, हवा तशी नाहीये, स्वच्छता नाहीये, तर तुम्हाला झोप नीट येत नाही. कारण झोप यायला तुम्हाला शांत निवांत वाटायला पाहिजे. तसं नसेल तर निश्चितपणे झोपेची समस्या सुरू होते. बरेचदा लोक म्हणतात की शरीर थकले पण मेंदू बंदच होत नाही. याचं कारण काय? आता शरीर थकलं असेल तरीही मेंदू जागृत राहतो. बरेचदा असं असतं की आपल्या डोक्यात अनेक विचार चालू असतात. उद्या काय करायचंय, परवा काय करायचंय, हे करूयात का, ते करूया का. म्हणजे थोडक्यात मेंदूची जागरूकता, हायपर ऍक्टिव्हिटी जेव्हा चालू असते तेव्हा शरीर जरी थकलं तरी मेंदू ऍक्टिव्ह असल्यामुळे निश्चितपणे झोप लागत नाही. म्हणजे ओव्हर थिंकिंगमुळे काय? ओव्हर थिंकिंग, अगदी बरोबर. किंवा आपण सतत मनाला जागरूक ठेवतो की मला हे करायचंय, मला ते करायचंय. त्यातनं निवृत्त होता आलं पाहिजे. आणि ते निवृत्त झालं नाही मन तर निश्चितपणे तुम्हाला झोपेची समस्या सुरू होते. आपल्याकडे असं म्हटलं जातं की चिंता ही एका चितेप्रमाणे असते. मग चिंतेचा काय परिणाम झोपेवर? चिंतेचे दोन परिणाम होतात. एक, खूप चिंता आहे म्हणून झोपच लागत नाही, कारण त्यामुळे तुम्ही एक जागरूक राहता. दुसऱ्या प्रकारची लोक ज्यांना चिंता आहे म्हणून त्यापासून ते पळ काढायचा प्रयत्न करतात. जाऊ दे, मरू दे, मला बघायचंच नाही, काय चाललंय बघायचं. आणि मग त्यांना छान झोप लागते आणि जास्त झोप लागते. म्हणजे असे लोक कधी कधी रात्री 9-10ला झोपतील आणि सकाळी 8, 8:30, 9, 10ला पण उठतील. कधी कधी उठवण्यात 12 वाजेपर्यंत पण झोपतात. दोन्ही प्रकारचे लोक ओव्हर थिंकिंगमुळे तुम्हाला सापडू शकतात. आता एन्झायटीचा परिणाम झोपेवर किती वेळ होतो? एन्झायटी खूप वेगळ्या प्रकारे झोपेवर परिणाम करते. याचं कारण एन्झायटी एकदा आली की 2-3 गोष्टी घडतात. एक तर त्यामुळे तुम्हाला विचारांची जागरूकता राहते. सतत तुम्ही त्यामध्ये गुंतलेले राहता. मग झोपायचं कसं, कधी आणि किती वाजता उठायचं याचं भान राहत नाही. आणि त्याच्यामुळे झोपेवर एक वेगळ्या प्रकारचा परिणाम होतो आणि झोप चांगल्या गुणवत्तेची होत नाही किंवा झोपच होत नाही. बरोबर, अगदी बरोबर. मग सामान्य व्यक्तीने कसं ओळखायचं की ही फक्त तात्पुरती चिंता आहे की एन्झायटी रिलेटेड स्लीप इश्यू आहे? समजा तुम्हाला एन्झायटी सुरू झाली आहे पण तरीही झोपायला गेल्यानंतर तुम्ही काही वेळात ते विचार बंद करून शांत झोप लागतीये. झोप झाल्यानंतर सकाळी उठल्यावर तुम्हाला फ्रेश वाटतंय तर निश्चितपणे त्याचा तुमच्यावर थेट परिणाम झालेला नाही. पण तुम्हाला एन्झायटी आली आहे, विचारामुळे नीट झोप लागत नाहीये, रात्रभर, थोडक्यात सांगतो, शांत झोप आणि एक जागरूक झोप, असे दोन झोप असतात आपल्या. गाढ झोप त्याला म्हणतो आपण. गाढ झोप होतच नाही. सतत काहीतरी जागरूक राहतं विचारांमुळे आणि मग सकाळी उठलं तरी फ्रेश वाटत नाही. दिवसभर काम करताना त्यात मन रमत नाही. अशा वेळेस अँझायटीचा तुमच्या झोपेवर परिणाम झालाय हे निश्चितपणे ओळखायला हवं. एक अजून महत्त्वाचा प्रश्न आहे की डिप्रेशन असताना काही लोकांना जास्त झोप येते तर काही लोकांना झोपच लागत नाही. आता ह्या दोन्ही गोष्टी शक्य आहेत का? निश्चितपणे मगाशीच मी सांगितलं की अँझायटी किंवा डिप्रेशन आलं की लोकांना बेसिकली असं होतं की झोपच लागत नाही. सतत म्हणजे रात्री 2-3 वाजेपर्यंत ते जागरूक राहतात की काय झालंय, काय नाही, काय करावं, काय कुठे सुचत नाही, कोणी मदत करत नाही. आणि दुसरं, त्या लोकांना फरकच पडत नाही की काय चाललंय, ठीक आहे होऊ देत, मला काय द्यायचं. थोडक्यात वास्तवापासून पळ काढणारी लोक असतात की मला काही बघायचंच नाही, येऊ देत, बघू देत. आणि मग ते अति झोपायचा प्रयत्न करतात कारण त्यांना उठल्यानंतर ते विचार त्रास देतात. त्यामुळे ते झोपेचा जास्तीत जास्त प्रयत्न करतात, ती झोप वाढलेली असते. डॉक्टर साहेब, बऱ्याचदा असं होतं की आपला मूड स्विंग होतो, बदलतो, किंवा मूड डिसऑर्डर्स आणि स्लीप यांचं कनेक्शन नेमकं कसं आहे? बेसिकली मूड डिसऑर्डर असेल तर तुम्हाला शांत झोप लागतच नाही. आणि शांत झोप लागली नाही म्हणून दिवसभर तुम्हाला थकवा जाणवतो. दिवसभर थकवा जाणवला तर परत रात्री शांत झोप लागत नाही. थोडक्यात हे दुष्टचक्र सुरू होतं की हे नाही म्हणून ते नाही, ते नाही म्हणून हे नाही. अशा वेळेस शांत झोप हवी असेल तर वेगळ्या प्रकारचे उपाय आपल्याला करावे लागतात. बरोबर, अगदी बरोबर. डॉक्टर साहेब, काही लोक सगळ्या सवयी व्यवस्थित ठेवतात तरी झोप बिघडते. जेव्हा असं घडतं तेव्हा केवळ सवयी महत्वाच्या नसतात, तुमच्या शरीरामध्ये काय घडतंय हे बघणं महत्वाचं असतं. बऱ्याचदा अशा लोकांना मेटाबॉलिक डिसऑर्डर असतात, वेगवेगळे बीपी, डायबिटीस सारखे आजार असतात आणि ह्याचा परिणाम त्यांच्या झोपेवर होतो किंवा झोपेच्या गुणवत्तेवर होतो. बरोबर. पण डॉक्टर साहेब, अशा वेळी थायरॉइड असेल, मेनोपॉज किंवा PCOS, डायबिटीज, पेन, ॲसिडिटी अशी शारीरिक कारणांकडे बघायला हवं का? निश्चितपणे, कारण
मेनोपॉज म्हणा, PCOD सारखे महिलांमध्ये अनियमित मासिक पाळीचे आजार म्हणा, डायबिटीस आहे, थायरॉइड आहे किंवा अगदी ॲसिडिटी आहे, याचा तुमच्या शरीरामध्ये अस्वस्थपणा निर्माण होतो. शरीर सतत त्या प्रक्रियेमध्ये अडकलेलं असतं. अगदी मेनोपॉजचं उदाहरण घ्या. त्या स्त्रियांना सतत गरम होतं, सतत गार वाटतं, अचानक आजारी पडल्यासारखं वाटतं, एकदम चिडचिड होते, मध्ये डिप्रेशन येतं. अशा वेळेस मूड स्विंग असणं, शरीरातला अस्वस्थपणा ह्याच्यामुळे चांगली झोप मिळत नाही. PCOD, PCOSच्या पेशंटला सेम शरीरामध्ये अस्वस्थपणा असतो, मासिक पाळी चक्र पूर्ण होत नाही किंवा अपुरं राहतं. अशामुळे थेट झोपेवर परिणाम होतो. ॲसिडिटीचा परिणाम घ्या. अगदी आपण म्हटलंय, सीने में जरा आंखों में तूफान सा क्यों है, इस शहर में हर शख्स परेशान सा क्यों है. क्या बात. मग तो परेशान असतो. आपण मागाशी बघितलं डिप्रेशन, अँझायटी. सतत ॲसिडिटी असल्यामुळे झोपल्यावर देखील सतत असं होतं आणि झोप डिस्टर्ब होते. आणि बरोबर. त्यामुळे शांत झोप मिळत नाही, झोपेची गुणवत्ता मेंटेन होत नाही. डॉक्टर साहेब, विशेषतः महिलांमध्ये पिरियड्स असतील, हार्मोनल शिफ्टिंग असेल किंवा मोनोपॉज आणि या काळात स्लीप डिस्टर्बन्स जो कॉमन असतो, मग हे सगळे कॉमन गोष्टी घडतात, त्यात काय बदल होतो? निश्चितपणे. बेसिकली कसं आहे, स्त्रियांच्या शरीरामध्ये बदल सतत घडत असतात, कारण परिवर्तनाचं सगळ्यात मोठं कार्य स्त्री करते. बरोबर. पुनरुत्पादन त्याला म्हणतात. आणि मग त्यानुसार शरीरातली उष्णता कमी जास्त होत असते. आता ही उष्णता योग्य वेळी थांबली, शांत झाली तर शांत झोप लागणार. पण सतत अस्वस्थपणा शरीरामध्ये आहे, ज्यामध्ये महिलांचे मासिक पाळीचे आजार आहे, मेनोपॉज आहे, ह्याच्यामुळे जे बदल घडतात किंवा मासिक पाळीच्या आधी, त्याला प्री मेन्स्ट्रुअल सिंड्रोम म्हणतात, त्यावेळेस अतिउष्णता वाढते, ताप आल्यासारखं वाटतं, मळमळतं, अस्वस्थ वाटतं, यामध्ये झोप डिस्टर्ब होते. मेनोपॉजमध्ये देखील त्यांची झोप डिस्टर्ब होते आणि म्हणून त्याचं वेगळ्या प्रकारे विचार करून शांत झोपेसाठी योग्य नियोजन करायला लागतं. डॉक्टर साहेब, बऱ्याच लोकांना एक प्रश्न नेहमी पडतो की रात्री 2-3 वाजता जाग येते पण पुन्हा झोपच लागत नाही. मग हा प्रॉब्लेम काय आहे नेमका? अशा वेळेस त्या लोकांमध्ये मेटाबॉलिक डिसऑर्डर सुरू झालेले असतात. रात्री 2-3 वाजता जाग येते म्हणजे काय? हा पित्ताचा काळ आहे. रात्री 10 ते 2 पित्ताचा काळ, तो ॲक्यूट स्टेजला आलेला असतो. जर मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे, लिव्हरवर काही परिणाम झालेला आहे, लिव्हर डिसऑर्डर आहे, तर अशामध्ये पित्ताचं एक हायर, अगदी सांगतो मॉडर्न सायन्समध्ये त्याला कॅटाबॉलिझम म्हणतात. मेटाबॉलिझम झाल्यानंतर कॅटाबॉलिझम, आयुर्वेद म्हणतो 2 प्रकारचं पचन असतं. दुसऱ्या प्रकारचं पचन त्या काळात घडतं आणि जर ते नीट होत नसेल तर शरीर एकदम अस्वस्थ होतं त्या काळात आणि म्हणून अचानक जाग येते. आणि मग शरीर जागा झाल्यानंतर आपल्याला कळतं, अरे आपल्याला तर झोप लागली होती, मग जाग का आली? तर हे स्पेशली मेटाबॉलिक डिसऑर्डरचं लक्षण आहे. आता आपण चर्चा केली की या गोष्टीवर, पण प्रॉपर चांगल्या झोपेसाठी वेळ कोणती योग्य असते? चांगल्या झोपेसाठी सगळ्यात पहिलं वेळ निश्चित करायला पाहिजे. मी 10ला रोज झोपेन, मी 10:30ला झोपेन, मी 11ला झोपेन. तुम्ही आज 10ला झोपलात, उद्या 11ला झोपलात, परवा 12ला झोपलात, तर शरीराचं नैसर्गिक घड्याळ, त्याला बायोलॉजिकल क्लॉक किंवा सर्काडियन रिदम म्हणतात, तो सर्काडियन रिदम सेट होत नाही. मग अशा वेळी शरीराला लक्षात येत नाही झोपायचं का नाही झोपायचंय. साधं सोपं आहे. तुम्ही एकच वेळ निश्चित केली आणि सलग 21 दिवस ती फॉलो केली तर तुम्हाला छान झोप लागायला सुरुवात होते. बरोबर. आता एक खूप अंडर एस्टिमेट विषय आहे की आपल्या घरात अनेक लोक म्हणतात की घोरणं म्हणजे नॉर्मल असतं, पण डॉक्टर साहेब, खरंच जे स्नोरिंग नेहमी नॉर्मल असतं का? नाही, स्नोरिंग हे काही प्रमाणात नॉर्मल असू शकतं, पण जवळपास 60% लोकांमध्ये हे पुढच्या येणाऱ्या आजारांचं निदर्शक असू शकतं. सगळ्यात पहिलं आहे त्याच्यामध्ये स्लीप ॲपनियासारखा आजार, किंवा श्वास अडकलाय घोरता घोरता, तर मेंदूला रक्तपुरवठा कमी होणार आहे आणि त्याच्यामुळे सकाळी उठल्यावर डोकं दुखणार आहे, अस्वस्थ वाटणार आहे. आणि हाच प्रॉब्लेम जर सतत राहिला तर हृदयविकाराचा धोका येऊ शकतो, कारण श्वास थेट हृदयापर्यंत येत असतो आणि त्याच्यामुळे तो हृदयातून शरीराला मिळत असतो. त्यामुळे घोरणं याकडे दुर्लक्ष निश्चितपणे करू नये. म्हणजे ह्याला वॉर्निंग साईन म्हणायचं का? निश्चितपणे वॉर्निंग साईन आहे, कारण ह्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि पुढे जाऊन तो आजार बळावला तर घोरणं हे नॉर्मल नाही, त्याच्यावर उपाय शोधलाच पाहिजे. डॉक्टर साहेब, स्लीप अपेनियाबद्दल थोडक्यात सोप्या भाषेत सांगा, कारण अनेकांना हा शब्द माहीत असतो पण नेमकं काय होतं ते समजत नाही. स्लीप ॲपनिया म्हणजे थोडक्यात झोपेत श्वास अडकणं. आता आपण मगाशी घोरणं बघितलं. बरोबर. झोपेत काय होतं, अचानक श्वास अडकतो, मेंदूकडे जाणारा रक्तपुरवठा थांबतो, रक्तपुरवठा श्वास थांबतो आणि त्यामुळे मेंदू काही काळ झोपल्यासारखं होतो, अचानक जाग येते आणि अशा वेळेस हा धोकादायक साईन असू शकतो. स्लीप ॲपनिया तात्कालिक झाला तर ठीक आहे, पण तो दीर्घकाळ टिकला तर त्याचा थेट नंतर हृदयविकारावर परिणाम होत असतो. डॉक्टर साहेब, अनेक लोक दुपारी खूप झोपतात. दुपारी झोपणं योग्य आहे का? दुपारी झोपणं 4 लोकांना अलाउड केलेलं आहे. लहान मुलं, वृद्ध, प्रेग्नंट वुमन आणि आजारी माणसं, कारण ह्यांना विश्रांतीची गरज असते. त्या व्यतिरिक्त सुदृढ माणसाने किंवा व्यक्तीने दुपारी झोप घेऊ नये, विश्रांती घ्यावी. त्याला डुलकी म्हणतो आपण थोडक्या भाषेत. 20 ते 30 मिनिटं तुम्ही डुलकी घातली, ठीक आहे, तुमची विश्रांती झाली. पण तुम्ही जर जास्त झोपलात तर कफाचे आजार, मेटाबॉलिक डिसऑर्डर सुरू होतात. त्यामुळे दुपारी झोप घेऊ नये.
त्याच्यामुळे रात्रीची झोप डिस्टर्ब होऊन जाते. मग आता हा वामकुक्षी हा प्रकार काय? वामकुक्षी म्हणजे थोडक्यात तुम्ही जेवल्यानंतर थोडी शतपावली केली आणि एक 10 मिनिटं तुम्ही आडवे झालात तर चालतं. तुम्हाला वामकुक्षी आडवी घेऊन घ्यायची नसेल तर सरळ खुर्चीत बसा आणि शांत मागे डोकं टेकून झोपा. झोपा म्हणजे एक 10 ते 15 मिनिटं विश्रांती घ्या. त्यानंतर तुम्ही ऍक्टिव्ह झाला तर तुमची विश्रांती होऊन जाते. त्याची तुम्हाला एक वेगळी ऊर्जा मिळते आणि पुढच्या कामाला तुम्ही जास्त चांगल्या प्रकारे न्याय देऊ शकता. आजकाल लोकांचं रुटीन पूर्णपणे बदललेलं आहे. मोबाईल असेल, OTT असेल किंवा लेट नाईट स्क्रोलिंग असेल, वर्कचा स्ट्रेस आहे. तर डॉक्टर साहेब, या सगळ्यात झोप बिघडण्यावर सर्वात कॉमन लाईफस्टाईल मिस्टेक्स कोणत्या आहेत? सगळ्यात पहिलं आपण हे सगळं करत असताना मोबाईल बघताना OTT म्हणा किंवा इतर गोष्टी म्हणा, झोपेची वेळ निश्चित करत नाही. ठरलेलं नसतं. ते बघता बघता मला झोप आली तर मी झोपेन असा विचार असतो. मग ते 10 असेल, 11 असेल, 12 असेल. अनेक कुटुंबांमध्ये असं झालंय की पुरुष किंवा स्त्री दोघांपैकी एक जण मोबाईल ॲडिक्ट झालेला असतो आणि त्याच्यामुळे ती व्यक्ती मोबाईल बघत असल्यामुळे तो लाईट पडत असल्यामुळे दुसऱ्या माणसालाही झोप नीट लागत नाही. त्यामुळे ही सवय स्क्रोलिंग, बिंज वॉचिंग त्याला म्हणतो, पहिल्यांदा बंद करायला हवी. आता काय झालंय, मोबाईलचा मुद्दा खूप मोठा आहे. लोक बेडवर पडल्यावर म्हणतात की फक्त 5 मिनिटं, आणि रील्स बघता बघता कधी तास निघून जातो त्यांना कळत नाही. डॉक्टर साहेब, मोबाईल आणि ब्ल्यू लाईटचा झोपेवर नेमका परिणाम काय होतो? आता एक सगळ्यात मोठा फरक बघा, पूर्वी जे फीचर फोन यायचे त्यातले लाईट खूप साधे असायचे. आता जे लाईट येतात ते ब्लू लाईट म्हणजे मेंदूला असा सिग्नल जातो की अजूनही दिवस चालू आहे. तुम्ही साधं बघा, झाडांची पानं मिटलेली असतात, पक्षी देखील झाडावर जाऊन निवांत बसले असं झोपून जातात. आपण मात्र माणसं कार्यरत राहतो. मोबाईल समोर असल्यामुळे तो जो लाईट डोळ्यात जातो त्याच्यामुळे सतत मेंदूला सिग्नल जातो की अजूनही दिवस चालू आहे, अंधार पडलेला नाही, त्यामुळे झोपू नकोस. त्यामुळे झोप लांबते आणि झोपेची गुणवत्ता पूर्णपणे बिघडून जाते. डॉक्टर साहेब, जर कुणाला झोप बिघडलेली असेल किंवा काही प्रॉब्लेम असेल आणि ती त्याला सुधारायची असेल, तर बेड टाईमच्या किती काळ आधी आपल्या मोबाईलचं स्क्रीन किंवा कुठल्याही लॅपटॉपचं स्क्रीन बंद व्हायला हवं? उत्तम आणि शांत झोप व्हायची असेल तर किमान झोपेच्या आधी 1 तास स्क्रीन बघणं बंद केलं पाहिजे. आणि हे मी IT मध्ये काम करणाऱ्या पुरुषांना किंवा स्त्रियांना नेहमी सांगतो, कारण त्यांचं काम संपेपर्यंत ते वाट बघतात आणि त्यानंतर लगेच झोपतात. पण झोपेच्या आधी 1 तास जर तुम्ही स्क्रीन बंद केला तर डोळ्यामध्ये एक विशिष्ट सिग्नल जातो, तो मेंदूला जातो. त्यामुळे मेलाटोनिन हार्मोन चांगला सिक्रीट होतो आणि झोप शांत होऊ शकते, झोपेची गुणवत्ता चांगली येते. आता बऱ्याच लोकांना चहा किंवा कॉफी ही लेट नाईट घ्यायची सवय असते. 8 वाजता 9 वाजता रात्री कॉफी घेतात आणि म्हणतात मला काही होत नाही. पण डॉक्टर साहेब, कॉफीने झोपेवर परिणाम होतो का? आणि काय गंभीर परिणाम होतात? साधी गोष्ट आहे. आपण चहा किंवा कॉफी का पितो? आपल्याला कार्यरत राहायचं असतं. चहानी आणि कॉफीनी मेंदूला एक उत्तेजना मिळते, ब्लड सप्लाय वाढतो, ऑक्सिजन सप्लाय वाढतो आणि आपल्याला कामामध्ये आपल्याला जास्त लक्ष देता येतं. पण मग हे किती काळ टिकतं? चार का चाय तुम्ही म्हटलेलं आहे, तसं चहा बरोबर. 4 वाजता जर चहा पिला तर तो पुढे 4 तास काम करतो. पण तुम्ही 6 नंतर संध्याकाळी जर चहा कॉफी घेतलं तर ते पुढे 4 ते 6 तास काम करत राहतं. तोपर्यंत तुम्हाला चांगली झोप लागू शकत नाही. आणि त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा झोपायला जाता तुम्ही तोपर्यंत जागरूकच असता. अशा वेळेस तुम्ही झोपलात तरी पुन्हा जाग येते किंवा रात्री 2-2:30 पर्यंत झोप लागत नाही. आता रात्री हेवी डिनर आपण करतो किंवा स्पायसी फूड खातो, यामुळं झोपेवर काय परिणाम होतो? बिघडू शकते झोप? निश्चितपणे आपण जर स्पायसी फूड खाल्लं किंवा थोडं जड अन्न खाल्लं तर ते जड अन्न पचवायला ताकद तर लागणार, ब्लड सप्लाय लागणार, मग शरीर जागरूक राहणार. शरीर जोपर्यंत जागरूक आहे आणि पहिलं पचन पूर्ण होत नाही तोपर्यंत आपल्याला शांत चांगली झोप लागत नाही. अन्न पोटात गेल्यानंतर जठरामध्ये 2 ते 3 तास असतं. ते जर जड असेल तर लगेच पचत नाही आणि म्हणून म्हटलंय डिनर लाईक बेगर, रात्री हलका आहार घ्यावा. जड अन्न घेतलं तर चांगली झोप लागू शकत नाही. आपल्याकडं अल्कोहोलबद्दल एक मोठं मिथ आहे की दारू घेतली की पटकन झोप लागते. डॉक्टर साहेब, पटकन झोप लागते कदाचित, पण ती हेल्दी स्लीप असते का? नाही, दारूमुळे जी झोप लागते ती गुंगी असते, तात्कालिक. त्यामुळे तुम्ही फक्त गुंगीत जाता, तुम्ही डीप स्लीपमध्ये जात नाही, तुम्ही लाईट स्लीपमध्ये जाता. ती जागरूक झोप असते, सतत तुटक 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 झोप असते, मध्ये मध्ये जाग येते, मध्ये मध्ये गुंगी येते. शांत झोप होत नाही. तुम्ही सकाळी जेव्हा उठता तुमचं डोकं जड असतं. याचं कारण झोपेची गुणवत्ता मेंटेन झालेली नसते. खूप छान गोष्ट तुम्ही आता सांगितली की हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. आता त्यात झोप लागणं आणि चांगली झोप होणं यात काय मोठा फरक आहे? बेसिकली तुमची जर झोप खरंच शांत झाली असेल, चांगली झाली असेल तर तुम्हाला सकाळी उठल्यावर फ्रेश वाटलं पाहिजे. दुसरी गोष्ट, तुम्ही दिवसभर केलेल्या कामामध्ये तुम्हाला उत्साह वाटला पाहिजे. तिसरी गोष्ट, शरीरामध्ये कुठलाही तणाव नाही पाहिजे. तसं असेल तर याचा अर्थ तुम्हाला खरंच शांत झोप आणि छान झोप झालेली आहे. आता बऱ्याचदा आपण बघतो की लाईफ सायकल चेंज झालेलं आहे कामामुळं, व्यवसायामुळं.
तर बऱ्याच लोकांना सकाळी जिम करता येत नाही. मग ते रात्री उशिरापर्यंत जिम करतात. मग काही लोकांसाठी झोप बिघडण्याचं कारण हे असू शकतं का? निश्चितपणे. आपण व्यायाम कुठल्या काळात केला पाहिजे? तर साधारणपणे कफाच्या सुरुवातीच्या काळात. सकाळी 6 ते 10, संध्याकाळी 6 ते 10 कफाचा काळ आहे. ज्यावेळेस व्यायाम केला तरी त्याचा त्रास शरीराला होत नाही, उपकारक असतं. सो सकाळी 6 ते 8 आणि संध्याकाळी 6 ते 7 किंवा 7:30 पर्यंत तुम्ही व्यायाम करू शकता. बऱ्याच लोकांना कामावरून आल्यानंतर व्यायामाला जायची सवय असते. तर त्या रात्री 8, 8:30, 9ला वगैरे पण जिमला जातात किंवा काही लोक रात्री 10ला टर्फवर खेळायला जातात. तर तेव्हा शरीर जागरूक राहतं, मेंदू जागरूक राहतो. त्यामुळे लवकर झोप आणि शांत झोप किंवा चांगली झोप लागत नाही. आता बरेच लोक डॉक्टर साहेब नाईट शिफ्ट करणारे असतात किंवा इरेग्युलर कामाचे तास असलेले लोक. तर त्यांची बॉडी क्लॉक कशी बिघडते? बेसिकली जशी शिफ्ट चेंज होईल तसं ते झोप घेत असतात आणि त्याच्यामुळे त्यांचे बॉडी क्लॉक पूर्णपणे चेंज होऊन जातं. नाईट शिफ्टवाल्यांना सगळ्यात जास्त त्रास होतो. याचं कारण नाईट केल्यानंतर जेव्हा ते येतात, झोपेची इच्छा झालेली असते पण झोप लागत नसते. कारण इतर वेळेस त्यांचं बॉडी क्लॉक त्यांना सांगत असतं रात्री झोपायचं, दिवसा जागरूक राहायचं असतं. त्यामुळे अशा माणसांसाठी वेगळ्या प्रकारे निर्णय करून त्यांची झोप ॲडजस्ट करायला लागते. आता बऱ्याच गोंधळ असतो, की मला झोप लागत नाही, हा म्हणजे नेमका प्रॉब्लेम आहे की आजार आहे? हे त्याला त्याला कसं समजायचं आणि त्याने डॉक्टरांकडे कधी जायचं? आपल्याला जर रात्री पडल्या पडल्या झोप लागत नाहीये, रात्री तुम्हाला 2-3 वाजता परत जाग येते आणि सकाळी उठल्यानंतर फ्रेश वाटत नाही, दिवसभराचं काम करताना उत्साह वाटत नाही, असं जर वारंवार व्हायला लागलं तर निश्चितपणे तुम्हाला डॉक्टरांकडे जायची गरज आहे. डॉक्टर साहेब, बऱ्याच लोकांना आपण पाहतो की निद्रानाशाचा त्रास असतो किंवा झोपच लागत नाही. तर मग अशा लोकांसाठी ज्यांना प्रॉब्लेम येतो त्यांना 5 रेड फ्लॅग्स तुम्ही कोणता सांगाल? सगळ्यात पहिलं असतं गाडी चालवताना झोप येणे. दुसरं असतं विसरभोळेपणा वाढणे. तिसरं असतं खूप चिडचिड होणे किंवा नैराश्य येणे. चौथं असतं मेटाबॉलिक डिसऑर्डर हळूहळू सुरू व्हायला लागतात. तर या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात ज्यावेळेस आपल्याला कळतं की निद्रानाशाचा आजार आपल्याला सुरू झालेला आहे. डॉक्टर साहेब, जर एखाद्याला शांत झोप लागत नसेल तर त्यांनी पहिलं पाऊल कोणतं उचललं पाहिजे? काय काम केलं पाहिजे त्यांनी पहिल्यांदा? शांत झोप किंवा चांगली झोप लागायची सगळ्यात पहिलं झोपण्याची वेळ निश्चित करा. तर तुम्हाला झोप येत नसेल तर हलकं वाचन करा. अगदी सोपं. घरात एखादं लहान मूल असेल त्याला गोष्ट सांगा. दुसरी गोष्ट, पूर्ण अंधार करा. थोडंसं गार हवा असेल असा प्रयत्न करा. खिडकी उघडा किंवा अगदी फॅन छोटासा एकवर लावला तरी चालेल. सगळ्यात पहिलं मोबाईलपासून लांब राहा. स्क्रीन टाईम टाळा. मोबाईलपासून 1 तास तरी आधी तुम्ही लांब राहायला हवं. डॉक्टर साहेब, आपण बऱ्याचदा स्लीप हायजीन हा शब्द ऐकतो, पण प्रॅक्टिकली काय करायचं ते कळत नाही. तुम्ही अगदी सोप्या भाषेत 5-7 नियम सांगाल का, जे लोक आजपासून फॉलो करू शकतात? चांगली आणि शांत झोप लागायची असेल ना, सगळ्यात पहिलं तुम्ही स्क्रीनपासून लांब राहा. हं. झोपायच्या आधी अर्धा पाऊण तास, 1 तास तुम्ही स्क्रीनपासून लांब राहा. दुसरी गोष्ट, पूर्ण अंधार करा. डोळे बंद करा. तर तुम्हाला चांगली झोप लागेल. तरी झोप लागत नसेल तर थोडं उठा. हलकंसं चाला. परत या आणि झोपा. त्याच्याही पुढे हलकं वाचन करा. स्लो आवाजामध्ये म्युझिक लावा. त्याने तुम्हाला डोकं शांत होईल. घरात लहान मुलं असतील त्यांना गोष्ट सांगा. म्हणजे तुम्ही विषयापासून निवृत्त होता. दिवसभराची चिंता बाजूला होतात आणि तुम्हाला शांत झोप लागू शकते. तुम्ही जिथे झोपता तो बेड तुमचा मऊ आणि चांगला तुम्हाला कम्फर्टेबल असला पाहिजे. तर तुम्हाला चांगली झोप लागू शकते. डॉक्टर साहेब, जर एखाद्या व्यक्तीने आज हा एपिसोड आपला पाहिला आणि त्याला वाटलं की माझी झोप खरंच बिघडलेली आहे, तर मग आजपासून शांत झोपेसाठी त्याने कोणते 3 गोल्डन रूल्स फॉलो करायला पाहिजे? सगळ्यात पहिला गोल्डन रूल म्हणजे रोज एकाच वेळी झोपायला जा. दुसरा गोल्डन रूल आहे मोबाईलपासून लांब राहा आणि तिसरं शांत निवांत तुम्ही ध्यान करा. तर मंडळी, आजच्या पॉडकास्टमधून या चर्चेतून एक गोष्ट खूप स्पष्ट झाली. ती म्हणजे झोप न लागणं ही छोटी गोष्ट नाही. कधी ती स्ट्रेसमुळे असू शकते, कधी चुकीच्या सवयीमुळे, कधी हार्मोन्समुळे आणि काही वेळा ती एखाद्या गंभीर शारीरिक किंवा मानसिक समस्येचे संकेतही असू शकते. म्हणून सेल्फ मेडिकेशन करू नका. रोज स्लीपिंग पिल्स घेऊन प्रॉब्लेम दाबू नका आणि स्नोरिंग असेल किंवा 2-3 वाजता जाग येणं असेल, दिवसभर झोप येणं असेल, चिडचिड, मेमरी इश्यूज, हे सायन्स इग्नोर करू नका. आणि जर असे सायन्स वगैरे जर तुम्हाला जाणवले तर डॉक्टरांशी सल्लामसलत करायचं असेल, त्यांचं मार्गदर्शन घ्यायचं असेल, तर मी त्यांचा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधू शकता. डॉक्टर साहेब, आपण सत्ता मंचच्या व्यासपीठावर आलात आणि आम्हाला भरभरून मार्गदर्शन केलं. त्याबद्दल सत्ता मंचच्या वतीने तुमचे खूप खूप आभार मानतो. आपणही आम्हाला बोलवलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. सत्ता मंच हा प्लॅटफॉर्म तुमच्यापर्यंत वेगवेगळे विषय घेऊन येत असतो. जर तुम्हाला अशी वैविध्यपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत यावी असे वाटत असेल तर नक्की तुम्ही या प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.
त्याबरोबरच बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. तर मंडळी, आज आपल्या सत्तामंचच्या व्यासपीठावर सन्माननीय डॉक्टर विनेश नगरे साहेब आले आणि त्यांनी शांत झोप का लागत नाही, त्यामागची खरी कारणं काय आहेत आणि त्यावर योग्य उपाय काय आहेत याबद्दल आपल्याला भरभरून मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी सत्ता कुटुंबाच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार मानतो आणि आपणही आम्हाला ऐकून घेतलं आणि वेळ दिला त्याबद्दल आपल्या सर्व मंडळींचे मी आभार मानतो. डॉक्टर विनेश नगरे साहेबांना मी पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. मंडळी, डॉक्टर साहेबांशी संपर्क करायचा असेल तर त्यांचा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तत्पूर्वी पुन्हा आपण भेटूयात एका नव्या विषयावर, एका नव्या पाहुण्यांबरोबर भेटत राहू, बोलत राहू. चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे येणारा एपिसोड तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि जर एपिसोड आवडला तर तुमच्या जवळच्या व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा, गरजू व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा. तोपर्यंत सर्वांना माझा जय हिंद, जय महाराष्ट्र.